महाराष्ट्र राज्य किसान सभेचं 22 जुलैला शेतकरी इशारा आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भारतीय शेतकऱ्याला अहितकारक ठरलेला भारत अमेरिका व्यापार करार सरकार जनतेला विश्वासात न घेता संसदेला विश्वासात न घेता पुढे रेटणे सुरू आहेत। त्याविरुद्ध समग्र देशामध्ये जन आंदोलन सुरू आहे। असे असताना देखील दखलच न घेणे यास केंद्रीय वाणिज्य मंत्री नामदार पियुष गोयल जबाबदार आहेत। संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय किसान सभा यांनी केलेल्या आव्हानावरून महाराष्ट्रामध्ये शेतकरी इशारा आंदोलन होणार असून 22 जुलै 2026 रोजी शेतकरी इशारा आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी देखील सहभाग नोंदवावा असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले। ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी या आंदोलनात प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, भारत अमेरिका व्यापार करार तात्काळ रद्द करावा, शेतमालाचे किसान आधार भाव 2+50% कायदा करावा आदी मागण्या घेत या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तर निवेदन देतेवेळी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉम्रेड हिरालाल परदेशी, कॉम्रेड वसंतराव पाटील, जितेंद्र देवरे, बापू गर्दे, एल.आर. राव आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। भारत अमेरिका शेती करार रद्द झालाच पाहिजे, ऑल इंडिया किसान सभेचा, ऑल इंडिया किसान सभेचा, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। भारत अमेरिका करार करणारा नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। भारत अमेरिका करार शेतकरी विरोधी करणारा नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। शेतकऱ्यांचं हित न करणारा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। अखिल भारतीय किसान सभेच्या विजय असो, संयुक्त किसान मोर्चाच्या विजय असो, संयुक्त किसान मोर्चाच्या विजय असो। भारत विरोधी करार करणारा केंद्र सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। शेतकरी विरोधी करार करणारा भारत अमेरिका करार करणारा केंद्र सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। शेतकऱ्यांचं हित जपणारा केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। आज संपूर्ण देशामध्ये संयुक्त किसान मोर्चाने 22 जुलै म्हणजे 21 जुलै रोजी दिल्लीच्या बॉर्डरवर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नुकताच नरेंद्र मोदीने आणि हा गोयलने जो भारत अमेरिका करार केला आहे त्यामुळे सर्व आपत्ती शेतकऱ्यांना नाही। कापसाचे जे आयात कर रद्द केलेला असल्यामुळे भारताच्या शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, मका उत्पादक शेतकरी असेल त्याला जे काही भाव मिळणार तो भाव मिळणार नाही। उत्पादन खर्च आज संपूर्ण शेतकऱ्यांचं 40% वाढलेला आहे। रासायनिक खतांचे भाव वाढलेले आहे। परंतु या भारत अमेरिका करार केल्यामुळे शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला भाव मिळणार आहे। त्यामुळे आज संपूर्ण संयुक्त किसान मोर्चाने आजच्या आंदोलनाची आग दिलेली आहे। त्याचाच भाग म्हणून आज धुळे जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा आणि संयुक्त किसान मोर्चाचे घटक हे एकत्र येऊन आजचे आंदोलन करत आहेत। आजच्या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे एल.आर. राव तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव वसंत पाटील, शिरपूरचे शहर अध्यक्ष जितेंद्र देवरे, बापू गर्दे आणि आमचे सर्व कार्यकर्ते मिळून पंतप्रधानांना निवेदन सादर करत आहोत की हा भारत अमेरिका करार रद्द झाला पाहिजे। हा करार रद्द नाही झाला तर आपला शेतकरी देशोधडीला जाईल, त्याचं अतोनात नुकसान होणार आहे। म्हणून आम्ही आज हे आंदोलन निर्देशन करून कलेक्टर मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवत आहोत आणि हा करार रद्द करावा अशी एकमेव मागणी घेऊन आजचे आंदोलन या धुळे जिल्हाधिकाऱ्यांसमोर करीत आहोत।